राम राम मंडळी, मी तुमचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आजचा यूट्यूब ब्लॉग मला शूट करण्यासाठी भरपूर टाईम गेला, भरपूर मेहनत लागली. तर नक्की सांगा तुम्हाला कोणता ड्रेस आवडला, साडी आवडली की कॉटनचे ड्रेस आहेत बघा एम्ब्रॉयडरी केलेले ते आवडले, नक्की नक्की सांगा. हे बघा पिल्लू झोपलेलं, काही टिकली नव्हती लावली कपाळाला, काही नाही. आंघोळ केली, म्हटलं आपण पहिलं खाऊन घ्यावं, पहिलं पोटोबा नंतर बाकीचे कामं. पिल्लू झोपलेलं ना, ते झोपलेलं असेल तेव्हाच करून घेतलेलं बरं, नाही तर मग नंतर धिंगाणा सगळं घरच डोक्यावर आमच्या असं असतं. म्हटलं पोहे बनवावे. आणि हे पोहे आहेत ना ऑनलाईन मागवलेले आहेत, लूज पोहे, फर्स्ट टाईम मी मागवले. तर याच्यामध्ये एवढी ती कुसळ असते ना, कुसळ गव्हाची, हो ती एवढी होती की बापरे बाप, काय बोलायचं. त्याला 2 वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून सुद्धा ते लागत होतं. आता नेक्स्ट टाईम नाही मागवणार मी. चाळणीने चाळून घेतलं ना तर बरं आहे. त्या पोह्याला चहा बनवला, एका साईडला पटकन चहा बनवला. म्हटलं तो शिजेतोपर्यंत इकडं आपण पोहे हे करून घ्यावे, हे करून म्हणजे पलटून घ्यावे हो तेलामध्ये. पहिले शेंगदाणे टाकले, कारण कधी मी पोह्यामध्ये शेंगदाणे टाकते ना ते कच्चेच असतात. म्हटलं आज तेल गरम झालं ना, पहिले शेंगदाणे टाकावे. आणि हो बरोबर झालेले. पण काय करायला पाहिजे नेक्स्ट टाईमपासून, म्हणजे मलाचा पहिले शेंगदाणे ना भाजून घ्यायचे, त्याचे सालपट काढायचे, नंतर टाकायचे ते. आम्ही कुठं गेलेलं असताना लहानपणी पाहुण्याच्या इथं वगैरे कधी राहायचं नसेल, आपल्याला मुक्काम करायचा नसेल ना, तर मग पोहे वगैरे असे बनवायचे ना, तर त्याच्यामध्ये असे शेंगदाणे असायचे, ते सालं वगैरे काढलेली. आज पोह्याला हळद कमी झालेली, ते व्हिडिओमध्ये तसं दिसत होतं की हळद कमी झालेली आहे, पण ॲक्च्युअल खायला गेलं तर तेव्हा बरोबर होतं, एवढं काही हे नव्हतं. सासूबाई असताना लई ध्यान द्यावं लागतं सगळ्या गोष्टीवरती. तेल नाही जास्त लागत त्यांना पोह्यामध्ये, म्हणजे मी काय रोबोटच आहे ना त्यांच्यामध्ये, की अरे बाबा सगळं व्यवस्थितच झालं पाहिजे. ते कधी स्वतः एक दिवस त्यांनी पोहे बनवले, कडकच्या कडक, दात पडतील असे पोहे बनवतात, आणि दुसऱ्याला फक्त नाव ठेवायची, असंच असतं. स्वतः कोरडे पाषाण आणि दुसऱ्या शिकली ब्रह्मज्ञान. प्रत्येकाच्या घरात अशी एक सासूबाई असतेच. या मग पोहे खायला मंडळी, सकाळची वेळ, मस्त पोहे खाऊन घेऊ. पोह्याची चव बघते कशी झालेली काय, एकदम अप्रतिम पोहे झालेले, अप्रतिम, एक नंबर. भूक लागल्यावर सगळं चांगलं लागतं ना तसं. मला वाटलं पिल्लू उठलेली आहे का तिकडं, म्हणून म्हटलं 2-4 खास इथं खाताना शूट करून घ्यावा. खरं जे काय आहे ते आपण समोर. हा मला ड्रेस एवढा आवडला ना राव, मी हा ना वापस मागवणार आहे. एक साईज थोडी मोठी मागवते, थोडासा टाईट वाटत होता मला, म्हणून. गोल्ड म्हणजे प्रीमियम क्वालिटीचा होता तो. हा पण जसे वाघाच्या अंगावर असतात ना, ते वाघाच्या अंगावर का चित्तेच्या अंगावर, हा चित्तेच्या अंगावर असे असणारे ते चिपके तसावाला ड्रेस होता, एक नंबर, एक भारी. जेव्हा कुठं मी फिरायला जाईन ना, तर असे ड्रेस ना हे सगळे मला आवडलेले, एक नंबर वेस्टर्नचे होते ड्रेस. किती याच्यामध्ये भारी दिसतं. आता तुम्हाला ड्रेस आवडले, साडी आवडली, किंवा ते दुसरेवाले एक ड्रेस आहेत, हा ड्रेस पण छान होता, पण एवढं लांबून असा आडवा मोबाईल धरून व्हिडिओ काढावा लागतो ना, तो व्यवस्थित नाही येत. तर उभ्यामध्ये व्यवस्थित, आणि एकदम असे परफेक्ट काय बोलतात ना, एक पोज देऊन आपण व्हिडिओ कसे काढतो तसे काढलेले आहेत. इंस्टाग्रामवर मी रील टाकेल, पण आत्ताच नाही, थोड्या दिवसाने. हा बघा, हा त्याचा कलर चांगला होता. हे मी ड्रेस फर्स्ट टाइम मागवलेले असे एम्ब्रॉयडरीचे. आता चिकनकारी कुर्ता, हा याला काय बोलतात, चिकनकारी कुर्ता. हे बघा पिल्लू काय करतं, एकशरशाही साडी आहे. हा श्रावण महिना चालू होणार ना, त्याच्यामध्ये साड्या घालण्यासाठी. ब्लाऊज सुद्धा ऑनलाईनच मागवलेलं, म्हणजे मिशोवरून, त्या साडीवरचं. आणि म्हणजे मॅचिंग एवढं भारी परफेक्ट फिटिंग बसलेलं, एक नंबर. फक्त तो कपडा ना कॉटनचा नव्हता,
कॉटनचा असायला पाहिजे होता, मग एक नंबर. ही साडी तर एवढी भारी होती ना, इतकी लाईट वेट, एक नंबर पण दिसत पण होती. तुम्ही बघतच असाल बाकी सगळा कसा कचरा पडलेला आहे. नुसतं व्हिडिओ काढणं काय नुसतं हे नुसतं सोपं नसतं. म्हणजे बघा असं पडलेलं सामान. पिल्लूचं तिकडे बोंबाबोंब चालू होती. एवढ्या घड्या घातल्या, अर्धा तास गोणीत भरून ठेवल्या. चला, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक द्या. नंतर भेटू मंडळी. राम राम, काळजी घ्या, बाय.